नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत लग्नाच्या पंक्तीतून गायब होत चाललेला मसाले भात। त्यासाठी हे 1 वाटी मी आंबे मोहर तांदूळ निवडून हे 3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले त्याच वाटीने हे 3.5 वाट्या पाणी घेतले आणि 1 वाटी वाटाणे आणि 10 ते 12 हे काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत। पहिल्यांदा आपण आता हे पाणी गरम करत ठेवूया आणि ह्या भाताची फोडणी कशी करायची ते बघणार आहे। कुकर गरम झालेला आहे, त्यात आता हे 2 चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवून घेतलेली आहे। त्यात आता टाकूया हे छोटा अर्धा चमचा मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये टाकायचे आहे हे छोटा अर्धा चमचा जिरे, आता टाकूया हे 6-7 मिरे आणि 4 लवंगा, ही कढीपत्त्याची 1 फांदी, ही तमालपत्राची 2 पानं आणि हे भाताचं 1 पान। हे आता असं मिनिटभर परतून घेऊया। त्यामध्ये टाकूया हे वाटाणे आणि काजू। तुमच्याकडे वाटाणे नसतील तर तुम्ही बटाटा, फ्लावर किंवा तोंडली कशाचाही वापर करू शकता। ते आता चांगलं वाटाणे मऊ पडेपर्यंत परतून घेऊया। बघा आता 2 मिनिटं झालेली आहेत। वाटाणे आपले पांढरे पडलेत म्हणजे ही फोडणी छान परतून झालेली आहे। त्यामध्ये आता टाकूया हे धुतलेले तांदूळ पण आपण हे मिनिटभर परतून घेऊया। त्या भातासाठी शक्यतो बारीक तांदळाचाच वापर करा। बघा आता हे मिनिटभर परतून झालेत। आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम पाणी। आता एकसारखं हलवून घेऊया आणि आता त्यामध्ये टाकणार आहे हा 1 चमचा गोडा मसाला, छोटा 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर हे आता यामध्ये टाकून घेऊया। आणि आता त्यामध्ये टाकणार आहे हे 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या ह्या फोडणीत टाकायच्या मी विसरल्या। ह्या आता वरनं टाकून घेते, तुम्ही ह्या फोडणीमध्ये टाका। आता एकसारखं हलवून घ्या आणि कुकरचं झाकण बसवून कुकरच्या साईजप्रमाणे तुम्ही शिट्ट्या करून घ्या। आणि भात हा कुकरची वाफ गेल्यानंतर आपण सर्व करणार आहे। बघूया आता कुकरची वाफ गेलेली आहे, भात आपला कसा तयार झालाय ते बघा। भात आपला कसा छान तयार झालेला आहे। हा आता आपण सर्व करूया। बघा लग्नाच्या पंक्तीतून गायब होत चाललेला मसाले भात आपला तयार झालेला आहे। बघा मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। आता हा भात आपण खोबरं कोथिंबीरीनं गार्निश करूया। बघा माझी रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा। वरून सोडूया आता ही तुपाची धार आणि हा लिंबू। बघा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। पुन्हा भेटतच असतो अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन। घरचंच खा, निरोगी रहा। धन्यवाद।